आता लीगल फ्रेमवर्क्स इम्पॉर्टंट फॉर ऑल क्लासेसमध्ये आपण 5 ॲक्ट पाहणार आहोत. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट जो आहे तो पाहणार आहोत. त्याच्या हां, तर मी काय करत असते की असे काही पॉईंट्स काढते, ते रेकॉर्ड करते आणि यूट्यूब चॅनलवर टाकते. ते मलाच उपयोगी पडतात, कारण एक्झाम वगैरे असली की मी ते बुक वगैरे वाचण्यापेक्षा माझे व्हिडिओज मी ऐकत असते. तर हे माझ्यासाठी हेल्पफुल आहे. जर तुमच्यासाठी हेल्पफुल असेल तर तुम्ही ऐकू शकता. ठीक आहे. तर लीगल फ्रेमवर्क इम्पॉर्टंट फॉर ऑल क्लासेसमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 आणि 3 असे 6 मस्तपैकी ॲक्ट्स पाहणार आहोत. ॲक्ट्सची बेसिक इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, कंपनीज ॲक्ट आहे, इंडियन इजमेंट ॲक्ट आहे. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आपण बघूयात. एक स्लाइड चेंज करते. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट जो आहे तो 1882 चा आहे. तर मी काही पॉईंट्स काढलेत. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 सेक्शन 5. तर इम्पॉर्टंट वर्ड काय आहे हा लक्षात ठेवण्यासाठी, लिव्हिंग पर्सन. म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय करत असतो आपण, लिगली ओनरशिप राईट्स काय करत असतो, एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे आपण ट्रान्सफर करत असतो. मग ती प्रॉपर्टी एक तर मुवेबल असू शकते, इनमुवेबल असू शकते, टँजिबल असू शकते, इनटँजिबल असू शकते. आणि ही प्रॉपर्टी काय करतो आपण, प्रेझेंट आणि प्रेझेंटली म्हणजे इमिडिएटली किंवा इन फ्युचर, म्हणजे काही सर्टन डेट वगैरे नंतर किंवा सर्टन इव्हेंट नंतर आपण ट्रान्सफर करू शकतो. आफ्टर डेट नाही, सर्टन डेट किंवा सर्टन इव्हेंट नंतर, पण लिव्हिंग पर्सन्स असले पाहिजेत. ओके. तर आता इथे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत ॲक्ट ऑफ कन्व्हेन्स. ॲक्ट ऑफ कन्व्हेन्समध्ये काय, तर लीगल ॲक्ट झाले पाहिजेत. म्हणजे एकतर लीज डीड किंवा सेल डीड, गिफ्ट डीड, हे असे म्हणजे लीगली प्रॉपर्टी सेल आउट करणे किंवा गिफ्ट करणे किंवा लीजवर देणे, हे सगळं ॲक्ट ऑफ कन्व्हेन्समध्ये येतं. त्याच्यानंतर बिटवीन लिव्हिंग पर्सन, आता मी तेच म्हणते की आफ्टर डेथ नाही, डेथ नंतर काय करायचं त्यासाठी हिंदूंसाठी हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे, आणि मुस्लिम ख्रिश्चन असतील तर त्यांच्यासाठी त्यांचे स्पेशल त्यांचे जे ॲक्ट आहेत ते आहेत. ओके. कॅन इन्क्लूड सेल्फ, म्हणजे स्वतःच्या नावावर सुद्धा प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे काय, जर समजा एखादा पर्सन आहे त्याने काय केली, आपली प्रॉपर्टी आपल्या आणि आपल्या पत्नीच्या नावावर म्हणजे जॉईंटली ट्रान्सफर करू शकतो तो. प्रेझेंट और फ्युचर, तेच म्हणत होते मी, प्रेझेंट और फ्युचर म्हणजे काय, एक तर इमिडिएटली किंवा सर्टन डेट किंवा इव्हेंट नंतर ह्या ॲक्टच्या थ्रू प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो. नंतर आता बघा, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये काय कव्हर केलं जात नाही. म्हणजे हे तर आपण, मी सांगितलं की हे याच्या अंडर येईल, हे याच्या अंडर येईल, पण काय येत नाही. तर बघा, विल म्हणजे एखादा पर्सन लिहून ठेवतो ना की माझ्या डेथ नंतर माझ्या प्रॉपर्टीचं असं असं विभाजन झालं पाहिजे, किंवा त्याला सक्सेशन आणि इनहेरिटन्स, म्हणजेच आपल्याकडे मराठीत उत्तराधिकार म्हणतो आपण. उत्तराधिकार वगैरे जे आहे ना ते याच्यामध्ये येत नाही. या लिव्हिंग पर्सनमध्ये जे काही ट्रान्सफर होत असतं ते सगळं या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये येतं. नंतर कोर्ट ऑप्शन सेल्स, कोर्ट ऑप्शन सेल्स पण याच्यामध्ये येत नाहीत. परत तेच की पार्टिशन अमॉंग फॅमिली मेंबर, ते सगळं दुसऱ्या ॲक्टमध्ये येतं, ह्या ॲक्टमध्ये ते कव्हर होत नाही. ओके. त्याच्यानंतर आता, तर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 मध्ये, इथे जरा HAS झालंय, इथे हिंदू सक्सेशन ॲक्ट म्हणजे HSA लिहायचे. ठीक आहे, तुम्ही थोडं समजून घ्याल. पण हिंदू सक्सेशन ॲक्टसाठी मी काही पॉईंट्स काढलेले आहेत. तर बघा, तर हिंदू सक्सेशन ॲक्ट, तर त्याच्यामध्ये पण सेक्शन्स वगैरे आहेत. तर बघा, सेक्शन 2 मध्ये ॲप्लिकॅबिलिटी, म्हणजे हा कोणे कुठे कुठे आणि अप्लाय होतो, तर कुणाकुणासाठी अप्लाय होतो बघा. तर एकतर हिंदूमध्ये बुद्धिस्ट, जैन, शीख
हे लोक हिंदू सक्सेशन ऍक्ट यूज करतात. आणि कोण करत नाही तर मग मुस्लिम लोक, ख्रिश्चन लोक आणि पारसी लोक जे असतात ते त्यांचे पर्सनल वेगळे ऍक्ट आहेत. तर हा ऍक्ट त्यांच्यासाठी नाही. त्याच्यानंतर बघा टेस्टेट सक्सेशन आणि इनटेस्टेट सक्सेशन. टेस्टेट म्हणजे काय माहितीये का, पर्सन डेथ झाल्यानंतर त्याने जी विल लिहून ठेवलेली असते त्याच्यानुसार जर प्रॉपर्टीचं काय म्हणतात विभाजन झालं तर ते टेस्टेड सक्सेशन मध्ये जाईल. इन टेस्ट सक्सेशन ह्याच्यामध्ये काय होतं की मेल हिंदू जर पर्सन, आता बघा फिमेल साठी आणि मेल साठी थोडेसे डिफरंट काय म्हणतात विभाजन आहेत. एक तर मुलींना ना इन्क्लूडच केलं जात नव्हतं. 2005च्या स्पेशल ऍक्ट नंतर स्पेशल रूल नुसार काय झालंय, ह्या ऍक्ट मध्ये म्हणजे सुधारणा झाली, अमेंडमेंट ऍक्ट झाला आणि त्याच्यानुसार मुलींना पण बाय बर्थ जो हिस्सा मिळत होता तो हिस्सा मिळायला लागला. त्याच्या अगोदर मुलांना फक्त बाय बर्थने डायरेक्ट हिस्सा मिळत होता. तर आता बघूया मेल हिंदू जेव्हा मरतो त्यावेळी क्लास 1 हेअर आणि क्लास 2 हेअरला प्रॉपर्टी डिवाइड होत असते. तर क्लास 1 हेअर मध्ये कोण कोण येतं, तर क्लास 1 हेअर मध्ये त्याचा सन येतो, सन मराठी सांगूया आपण, त्याचा मुलगा, त्याची मुलगी, वाईफ आणि मदर. आणि समजा क्लास 1 मधले कोणीच नसतील तर क्लास 2 कडे जातो. तर क्लास 2 मध्ये फादर, ब्रदर, सिस्टर, सन्स, डॉटर. ओके. आणि हे पण कोणी नसतील तर काय होतं, ती एकतर पप्पांच्या साईडचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे जाईल. ते सुद्धा कोणी नसतील तर मग मम्मीच्या साईडचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे जाईल. पण ते स्टेप वाईज. आता बघा फिमेल हिंदू जर मेली तर फर्स्ट प्रेफरन्स हजबंड आणि चिल्ड्रनला जाईल, सेकंड प्रेफरन्स हजबंडला जाईल, थर्डला सेकंड प्रेफरन्स मध्ये हेअर्स ऑफ हजबंड आणि थर्ड मध्ये हेअर्स ऑफ फादर, फोर्थ मध्ये हेअर्स ऑफ मदर. ओके. पण समजा ती फिमेल ची जी प्रॉपर्टी आहे ती आईकडूनच तिला आली होती तर काय होईल माहितीये का, तर ते जे आलेलं प्रॉपर्टी आहे ना ती परत आईकडेच जाईल. एक मिनिट. ओके. ते मध्येच मेसेज येत आहेत. ठीक आहे, चला. तर आणि जर नवऱ्याकडची प्रॉपर्टी असेल तर बरं, हे चाइल्डलेस जर असेल फिमेल, जर चाइल्ड असेल तर ऑब्विसली तिच्या चाइल्ड्सना भेटणार. पण चाइल्डलेस असेल, हजबंड पण नसेल तर मग हजबंडच्या साईडून आली असेल प्रॉपर्टी ती तिकडे परत जाईल. आणि जर वडिलांकडून वगैरे तिकडून आली असेल तर ती परत त्या तिकडेच प्रॉपर्टी जाईल. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. आता हे काय करतं माहितीये का, तर मी पॉइंट्स काढलेत बघा. ते रेग्युलेट करतं लिगल ॲग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज. एक मिनिट पहिला सांगते मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं. तर ॲग्रीमेंट असतं जे की लिगली इन्फोर्सिबल असतं. ॲग्रीमेंट प्लस लिगली इन्फोर्समेंट इज इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट आपण इझिली म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, जे प्रॉमिसेस ॲग्रीमेंट मध्ये केलेले असतात ते लिगली इन्फोर्सिबल आहे की नाही ते पाहण्यासाठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यूज होतो. परत आणि काय करतं हे, तर जर दोन पार्टी इन्व्हॉल्व असतील तर एका पार्टीने काय केलंय की फुलफिलमेंट नाही कव्हर होत आहे तर काय केलं पाहिजे दुसऱ्या पार्टीने, तर त्याचे रिमेडीज वगैरे असतील ना तर त्या सुद्धा या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर दोन पार्टीज आहेत, आता कुठलं पण ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट करताना दोन पार्टीज वगैरे लागणार. तर त्या दोन पार्टीचे राईट्स काय आहेत, त्यांचे ड्युटीज काय आहेत, त्यांचे ऑब्लिगेशन्स काय आहेत, हे सगळं म्हणजे दोन पार्टी ज्या इन्व्हॉल्व असतील कॉन्ट्रॅक्टमध्ये
त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 मध्ये दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये परत सेक्शन्स आहेत. सेक्शन 10 मध्ये काय आहे तर इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. तर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी काय काय गरजेचं आहे की कोणते कोणते कंडिशन्स गरजेचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे कोणतं पण कॉन्ट्रॅक्ट वगैरे होत असेल तर दोन्ही पार्टी ज्या आहेत इन्व्हॉल्व्ह होणाऱ्या त्या राजी आहेत की नाही मनापासून. परत त्यांचं माइंड जे आहे, माइंडची कंडिशन काय आहे, ते साऊंड माइंड आहे की नाही ॲग्रीमेंट साईन करताना, ॲग्रीमेंट करताना, ते सगळं याच्यामध्ये येतं. नंतर सेक्शन 17 मध्ये फ्रॉड आणि मिसप्रेझेंटेशन. फ्रॉड आणि मिसप्रेझेंटेशन वेगवेगळे वर्ड आहेत का सेम आहेत? नाही, वेगवेगळे आहेत. फ्रॉड कधी म्हणतो आपण फ्रॉड झाला किंवा मिसप्रेझेंटेशन झालं तर फ्रॉड कधी होतो तर इंटेन्शनली जर चुकीची इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे फ्लड प्रोन एरिया आहे आणि बिल्डर सांगायला लागला की तो एक काय म्हणतात त्याला अपकमिंग एकदम चांगला एरिया आहे, प्राईम लोकेशन आहे, माहीत असून सुद्धा इंटेन्शनली जर सांगितलं तर फ्रॉड होतो. आणि मग तसं झालं तर मग काय करायचं हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये सगळं दिलेलं आहे. मिसप्रेझेंटेशन म्हणजे इनोसंटली माहीत नाहीये त्याला, म्हणजे तर एखादा सेलर असेल, सॉरी एजंट घेऊया आपण, एक एजंट असेल, ते एजंटने काय केलं की पहिले डॉक्युमेंट वाचले, त्यात लिहिलं होतं 2000 स्क्वेअर फीटचा लँड एरिया आहे आणि तो एजंट गेला बायरकडे आणि ते बायरला सांगितलं 2000 स्क्वेअर फीट. पण रोड वाइंडिंग वगैरे झाल्यावर थोडंसं एरिया कमी झाला आणि 1800 स्क्वेअर फीट भरला लँडचा एरिया. तर हे काय झालं, मिसप्रेझेंटेशन झालं. तर असं झाल्यावर काय करायचं किंवा हे कसं ओळखायचं, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये सेक्शन 17 मध्ये दिलेलं आहे. तर सेक्शन 73 मध्ये कम्पेन्सेशन फॉर ब्रेच ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे दोन पार्टीज इन्व्हॉल्व असतील आणि एका पार्टीने काय केलं की कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन केलं, ब्रेच केलं, कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केला, तर काय करू शकते, जी पार्टी सफर करते ती काय करते, कम्पेन्सेशन म्हणजे काय बोलतात त्याला, कम्पेन्सेशन क्लेम करू शकते. ओके, तर हे सगळं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. नंतर रजिस्ट्रेशन ऍक्ट. रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 चाच आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट. तर रजिस्ट्रेशन का करावं आणि रजिस्ट्रेशन नाही केलं तर काय होईल, तर ते फक्त बघूया आपण. रजिस्ट्रेशन ऍक्ट, एक मिनिट हा, मी त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन काढलेली आहे. तर याच्यामध्ये काय आहे, लीगल फ्रेमवर्क फॉर रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट्स हे प्रोव्हाइड करतं. त्यानंतर ते काय बोलतं की रजिस्ट्रेशन का करणं गरजेचं आहे आणि कशा कशाचं. तर बघा सेक्शन 17 मध्ये परत डॉक्युमेंट्स रिक्वायरिंग कंपल्सरी रजिस्ट्रेशन, कशा कशाचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे बाबा. तर बघा, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी अबोव 100 रुपीज, 100 रुपयापेक्षा जास्त कोणती पण इमूवेबल प्रॉपर्टीज आपल्याला काय करायची, सेल करायचे, त्यावेळी रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. लीज डीडचं रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे. एक्सचेंज डीड, गिफ्ट डीड असो, मॉर्टेज डीड असो, ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट इन इमूवेबल प्रॉपर्टी असो, या सगळ्याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं पाहिजे. सेक्शन 49 मध्ये इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन लिहिलंय. इफेक्ट काय होणार आहे बाबा, जर समजा ही केस कोर्टामध्ये गेली, एव्हिडन्स म्हणून काहीही आपल्याकडे नसणार आहे, कारण आपण रजिस्ट्रेशनच केलेलं नाही. परत हे काय होतं की नुसतं बोलण्याने विदाउट रजिस्ट्रेशन प्रॉपर्टीचा इंटरेस्ट ट्रान्सफर होतो का, नाही होतो, त्यामुळे डिस्प्यूट वगैरे होऊ शकतात. हे सगळं रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे. आता कंपनीज ऍक्ट 2013 आणि इंडियन इजमेंट ऍक्ट 1882 हे एकमेकांच्या रिलेटेड आहेत म्हणून पेजवर लिहिलेलं नाहीये ते का, थोडीशी माहिती घेऊया. ते एका पेजमध्ये मी दिलंय. ते एकमेकांशी रिलेटेड काही नाही आहेत, फक्त उगीच एका पॉईंटसाठी वेगवेगळ्या पेजवर कशाला लिहायचं म्हणून ते. हे जे इन्फॉर्मेशन आहे ना, ती फक्त माझ्या स्टडीला उपयोगी येते नंतर. बस हे रिव्हिजन करताना एवढे पॉईंट जरी आपण करून गेलो घाईघाईमध्ये किंवा ऐकून गेलो, कानावर पडले, तरी बरंच रिव्हिजन झाल्यासारखं होतं. त्याच्यासाठी हे व्हिडिओज आहेत. तर तुम्हाला हेल्पफुल वाटले तर चांगलीच आहे, नाहीतर माझ्यासाठी तर ते हेल्पफुल आहेतच. आता बघा, कंपनीज ऍक्ट 2013. कंपनीज ऍक्ट 2013
त्याचं सेक्शन 247 नुसार काय करायचे, व्हॅल्युएशन हे रजिस्टर्ड व्हॅल्युअरनेच केलं पाहिजे. मग ते टँजिबल असेटचं असो, इनटँजिबल असेटचं असो, गुडविलचं असो किंवा आणखीन काय असो, असं कंपनीज ऍक्ट म्हणतो. पण रजिस्टर्ड व्हॅल्युअर म्हणजे कोण? जो पर्सन हा रजिस्टर्ड विथ इनसॉल्व्हन्सी अँड बँक करप्सी बोर्ड ऑफ इंडिया मध्ये रजिस्टर्ड असतो आणि ज्याचं क्वालिफिकेशन RVO रजिस्टर्ड व्हॅल्युअर ऑर्गनायझेशन थ्रू झालेलं असतं, तो असतो रजिस्टर्ड व्हॅल्युअर. बस एवढीशी इन्फॉर्मेशन आपल्याला याच्याविषयी बस झाली. कंपनीज ऍक्ट 2013. तर इंडियन इजमेंट ऍक्ट. इजमेंट ऍक्ट म्हणजे काय हो, तर ओनरशिप जी आहे ती ट्रान्सफर न करता ओनरशिपचं ट्रान्सफॉर्मेशन नाही करायचं, पण तरी सुद्धा आपण लिगली काय करू शकतो की नेबरचं एखादं लँडचा पार्ट वगैरे यूज करू शकतो. ओनरशिप नसणार आहे आपली, फक्त ती स्पेसिफिक पर्पजसाठी आपण यूज करू शकतो. लँडलॉक असेल आणि आपल्याला यायला जायला 20 वर्ष झालं आपण यूज करतोय, तर ऑब्व्हियसली तो इजमेंट ऍक्ट 20 वर्ष आपण नेहमी यूज करतो, त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला प्राप्त झालेला असतो. कधी कधी आपण ह्या ऍक्ट थ्रू आपण अप्लाय पण करू शकतो की मला बाबा लाईट म्हणजे जर तुमचं स्ट्रक्चर असं पूर्ण बांधून टाकलं की मला लाईट येणार नाही किंवा एअर सर्क्युलेशन नाही होणार, तर त्याच्यासाठी इजमेंट ऍक्ट थ्रू आपण जाऊ शकतो. त्यानंतर वॉटर फ्लो ड्रेन करण्यासाठी, आता पूर्णच आपलं असते का जमीन नाही, तर शेजाऱ्यांच्या ह्याच्यातून आपण वॉटर ड्रेन करू शकतो किंवा वॉटर रिसिव्ह पण करू शकतो. आपण त्या शेजाऱ्यांच्या लँडवर मालकी दाखवायला गेलोय का? नाही, फक्त स्पेसिफिक पर्पज साठी यूज करतोय. तर हे याला बोलतात इंडियन इजमेंट ऍक्ट. ओके, तर हे आपण छोटे छोटेसे ऍक्ट बघितलेत. माझ्यासाठी तर हा व्हिडिओ हेल्पफुल आहे. तर ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकीचे पण सगळे ऍक्ट बघून टाकणार आहे, जेणेकरून एक्झामच्या वेळी मला फक्त व्हिडिओ ऐकायचेत. ओके.